देव द्यायलाच बसलाय जेजुरी गडावर. तू मागितलंच नाहीस तर मिळणार कसं? देवा संग हे कसं बोलायचं कळत नाही बघ. राजा बानून त्यांच्या संग लगीन करायची इच्छा बोलून दावली. पुरी केली का नाही देवानं? तू म्हणतेस ते पटतंय ग मला. आता पोरीचं सुख तू नाही बघणार तर कोण बघणार? सांग देवाला माझी पोरगी सुखी नाही, तिला बायकोचा मान मिळायला पाहिजे. बानूला नाही पटायचं देवा संग म्या हे समज बोललेलं. ती एक लहान आहे, तिला काय कळत नाही. पर तू बाप आहे तिचा, रीत भात तुला ठावा हाय. अरे तू आज हाय, कोण कोणाच्या जन्माला पुरणार हाय का? ये शेवंती, माझ्या मनातलं बोललेस बघ तू. अगं म्या ह्योच विचार करतोय की माया पोरीचं कसं वाहणार. जन्म नाही दिला म्या तिला, पण तू बघितलं हाय हाताचा पाळणा करून म्या तिला वाढवली. माया पोरीचं लगीन झालं, तिच्या मनासारखं झालं ग. पण सुख नाही बघ माया पोरीला. आणि देवाची पहिली बायको ती नाही ऐकत. बाजूला गाड्याची पायरी बी चढू देत नाही ती. अगो बाया, ए शेवंती, कुठं बोलू नकस. आता हे लपून राहतय का काय? ते बी आहेच म्हणा. तू बोललास का देवाच्या पहिल्या बायकोशी? अगं त्याचा विचार बी करू नकस. भली भली माणसं त्यांच्यामुळे उभं बी राहत नाहीत. मी काय बोलू त्यांच्या संग? बघितलं मी राजवाड्यात देवाच्या कडला बायको म्हणून आणि राणी म्हणून बसली होती, आणि आपली बानू कुठतरी कोपऱ्यात. दत्ता बसायचा मान बानूला मिळाय हवा. अगं ते नाही झालं तरी चालेल, पण माया बानूला देवा संग गाडावर राहायला मिळालं म्हणजे चाल बघ. अरे ती बी होईल, पर तू देवा संग बोलाय ना ग.